ओम गुरुदेव, सुप्रभात. आयुष्यामध्ये अनेक गोष्टी बदलत असतात. वैयक्तिक स्तरावर, कुटुंबामध्ये, उद्योगामध्ये, समाजसेवेमध्ये वेगवेगळ्या व्यक्ती, वस्तू, परिस्थिती हे पण बदलत असतं आणि त्याचा मागोवा घेताना आपल्याला काही निर्णय पण घ्यावे लागतात. कोणती एखादी कार्यामध्ये असणारी आपली समरसता ही काही वेळेला दुसऱ्या ठिकाणी जेव्हा बदलली जाते तेव्हा योग्य निर्णय घेण्यासाठी शांततेची आवश्यकता असते. एखादं कार्य करत असताना त्यातून निवृत्त केव्हा व्हायचं हे पण ठरवायला लागतं. नोकरी करणारा माणूस 60व्या वर्षी निवृत्त होतो. पुढे आयुष्यात काय करायचं हे त्यांनी जर आधीच ठरवलं असेल तर त्याला ते पुढचं आयुष्यसुद्धा अतिशय चांगलं असतं. वयाच्या 75 नंतर वानप्रस्थाश्रमातून संन्यासाश्रमातही जायचं असतं. त्यावेळीसुद्धा हा संन्यासाश्रम काय आहे हे नीट समजून घेण्याची आवश्यकता असते. स्वतःमध्ये रमणं हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही कुठेही जगाच्या पाठीवर असा, आत्मस्वरूपी स्थिर राहा हाच संदेश आपला आपणच स्वतःला द्यायचा. जगामध्ये जे बदल घडतात ते पाहायचे, पण अत्यंत अलिप्तपणे. आपले निर्णय घेताना शांतपणे, योग्य प्रमाणे घेतला जातो इकडे लक्ष द्यायचं. आपलं आरोग्य चांगलं राखायचं, मन शांत ठेवायचं. सगळ्यांच्या कल्याणाचा विचार तर असतोच. निसर्ग सान्निध्य, आत्मचिंतन हे अत्यंत उपयुक्त ठरेल. सगळ्यांशी प्रेमादरानं वागणं हा तर त्याच्यासाठी पाया आहे. आपल्या सर्व इंद्रियावर, वाणीवर, मनावर ताबा असणं हे या काळामध्ये आवश्यक आहे. सत्संगती, सद्विचार, सद्ग्रंथ यांचा मागोवा घेत राहायचा. या सदाचारातूनच आपल्याला आपल्या स्वतःमध्ये स्थिर राहणं शक्य होणार आहे. ओम गुरुदेव.